कारली आहेत ती उभी मधून चिरून ह्याच्यातल्या बिया काढायच्या आणि थोडीशी वाफवून घेऊया आणि कांदे किसून घेऊया। हे बघा, ही अशी कारली आतल्या बिया काढून ही अशी कारली उभी चिरून ही अशी करायची आणि जराशी त्याला वाफ द्यायची। अशी आपण ही सगळी कारली साफ करून घेतली आहेत। बघा, आता ही आपण थोडंसं मीठ टाकून जराशी वाफवून घेऊया, एकदम खूप नाही वाफवायची। हे बघा, सगळ्या बिया ह्या काढलेल्या आहेत त्याच्यातून। आता आपण थोडीशी वाफवून घेऊया। किंचितसं मीठ टाकूया आणि आता थोडीशी आपण वाफ काढून घेऊ। आता आपण बघूया, आपली कारली झालेली आहे। हे बघा, अशी बघा, असं गरम आहे। नुसती वाफ काढून घेतली, शिट्टी नाही केली। हे आपण कांदे किसून घेतलेले आहेत। आता ह्या कांद्यामधलं पाणी पिळून काढायचं आहे। हे कांद्यामधलं पाणी असं पिळून काढायचं आणि आपल्याला नुसता कांद्याचा किस घ्यायचा आहे। असं पाणी काढून टाकायचं, असा किस घ्यायचा। हे बघा, हे पाणी काढून टाकले, हा सुका कांद्याचा किस राहिलेला आहे। याच्यामध्ये आता आपण आपले मसाले टाकूया सर्व। आमचूर पावडर, मिरची पावडर म्हणजे मसाला आहे, मिरची पावडर नाही, मसाला आहे। 2 चमचे, अर्धा चमचा गरम मसाला, धण्याची पूड, जिरे पूड, हळद आणि मीठ चवीप्रमाणे। हे सगळं मिक्स करायचं। यामध्ये साखर टाकायची गरज नाही। हे अशा प्रकारे हे मिक्स करायचं आणि हे स्टफिंग आपण कारल्यामध्ये भरून घेऊया। याप्रमाणे करून बघा, कारल्याचं भरीत छान लागतं। असं मिक्स करायचं, चांगलं मिक्स झालं की हे आपण कारल्यामध्ये, त्या वाफवलेल्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं। हे आपलं झालेलं आहे मिक्स। हे बघा, हे स्टफिंग आपण भरून घेतलेलं आहे कारल्यांमध्ये। आता आपण ही तेलामध्ये परतून घ्यायची। ही झालेली आहेत आपली भरून कारली, तर तेलामध्ये आपण परतून घ्यायची चांगली। आपली कारली तर शिजलेली आहे, थोडी परतवून घ्यायची तेलामध्ये।
आलटी पलटी करत करत ही परतून घ्यायची कारली. हे असे पलटून पलटून परतून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे. हे अशा प्रकारे हे आपलं कारल्याचं भरीत झालेलं आहे. भरलेली कारली ही झालेली आहे डिश. आता ही मी त्यांना डब्याला देणार म्हणून आज लवकर उठून हे कारल्याचं मी भरीत केलेलं आहे. हे आपण आता डिशमध्ये गार करायला ठेवू, मग टिफिनला भरायला होईल. आपली भरलेली कारली डिश झालेली आहे. चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते. आज त्यांना टिफिनला हवं होतं म्हणून आज हे कारल्याचं भरीत मी बनवलेलं आहे.